हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतात पाणी साचल्याने शेकडो हेक्टरवरचं पीक पूर्णतः पाण्याखाली गेलंय। या पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, कापूस या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। आसेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे। 2 दिवसात या कापसाची वेचणी केली जाणार होती, मात्र त्याआधीच आलेल्या पावसामुळे कापसाचं अतोनात नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडलाय। याचा आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। सतत होणाऱ्या या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सोयाबीनची अक्षरशः माती झालेली आहे, तर कापसाच्या सुद्धा वाती झालेल्या आहेत। कारण सोयाबीनच्या झाडाला, उभ्या झाडाला मोड फुटले तर अंकुर फुटले तर हे संपूर्ण कापूस आता 2 दिवसांमध्ये शेतकरी वेचणार होते आणि त्या कापसामधून पहिला बहार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो। शेतकऱ्याला पहिल्या बहारातच चांगलं उत्पन्न मिळतं असा एक विचार असतो, परंतु या कापसामुळे या सोयाबीनच्या अशा पद्धतीने पूर्णपणे वाती झालेल्या आहेत। हा कापूस आता पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेला आहे। 2 दिवसांमध्ये वेचणी करून शेतकरी हा कापूस बाजारात नेणार होता आणि यामधून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न सुद्धा आलं असतं, परंतु या कालच्या पावसानं या सोयाबीन कापसाचं हे अशा पद्धतीने अतोनात नुकसान झालेलं आहे। शासनाने या नुकसानीची पाहणी करावी आणि तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत। माधव दिपके, एबीपी माझा, आसेगाव, हिंगोली।